सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण एक वेगळ्या प्रकारचे काप बनवणार आहोत. बटाट्याचे काप, सुरणाचे काप तर हे आपण नेहमीच घरी बनवतो. पण आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कारल्याचे काप. बऱ्याच जणांना कारली आवडत नाही, पण हा प्रकार एकदा नक्की करून बघा. छान कुरकुरीत बनतात, अगदी 10 मिनिटात तयार होतात. तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे कारल्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. अगदी पातळ कापायला जमत नाही, तर थोड्या मीडियम थिकनेसचे आपण हे काप करून घ्यायचे आहेत. बिया याच्या काढून घ्यायच्या आहेत. आणि आता आपण ह्याच्यासाठी एक मॅरिनेशन करायला मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे घेतले मीठ, हळद, मिरची पावडर घेतलेली आहे. याचबरोबर तुमच्या साठवणीतला एखादा मसाला तुम्ही घेऊ शकता, जसा की कांदा लसूण मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला वगैरे तुम्ही वापरू शकता. सोबतच 2 चमचे चिंच गुळाचा कोळ मी इथे घेतलेला आहे. ज्यांना चिंच चालत नाही त्यांनी लिंबू पिळून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता हे सगळे मसाले यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मी इथे हे मॅरिनेट करायला वगैरे असं ठेवणार नाहीये, लगेचच फ्राय करायला घेणार आहे. पण जर तुम्हाला हे मॅरिनेट करायला ठेवायचं असेल अर्धा तास वगैरे, तर मग मीठ तुम्ही आत्ता या स्टेजला घालू नका, कारण मिठाला पाणी सुटतं आणि मग सगळे मसाले ओघळून जातात. जेव्हा फ्राय करायचं असेल तेव्हा तुम्ही मीठ घालायचं आहे. तर आता आपण हे लगेचच फ्राय करणार आहे. मी इथे घेते बारीक रवा. याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. रव्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ आणि मिरची पावडर घातलेली आहे, म्हणजे वरचं जे कवर आहे ते आपल्याला अळणी लागत नाही. तर अशाच प्रकारे रव्यामध्ये आपल्याला एक एक काप असेही बुडवून घ्यायचे आहेत. छान घट्ट असा त्याला रवा लावून घ्यायचा आहे. आणि मी असेच सगळे काप इथे तयार करणार आहे. बारीक रव्याच्या ऐवजी तुम्ही जो आपण नेहमीचा रेग्युलर रवा आहे तो सुद्धा वापरू शकता. तर इकडे मी सगळे काप हे छान कोट करून घेतलेले आहेत रव्यामध्ये. आता आपण याला छान फ्राय करून घेऊया. रव्यामध्ये काप बुडवताना ते व्यवस्थित असं दाबून आपल्याला रवा लावायचा आहे, म्हणजे छान वरती क्रिस्पी असं एक कवर तयार होतं. तर आता आपण याला तळून घेऊया. त्यासाठी तव्यावरती मी ते तेल घेते 2 चमचे आणि सगळ्या तव्याला तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचंय, म्हणजे काप आपण जेव्हा फ्राय करायला ठेवू तेव्हा ते चिकटणार नाहीत. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि एक एक काप व्यवस्थित आपल्याला तव्यावरती लावून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला इथे पूर्ण काप होईपर्यंत मंदच ठेवायची आहे. सगळे काप लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा साईडून 1 चमचाभर तेल सोडायचे आहे. वरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिटं छान खरपूस काप होऊन द्यायचे. 4 ते 5 मिनिटानंतर आपण झाकण बाजूला करूयात आणि काप आपल्याला चेक करायचे आहेत. खालून व्यवस्थित रंग आला आहे का तो बघायचा आहे. तर बघा इथे छान असा खरपूस सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजे एका साईडून आपले हे काप तयार झालेले आहेत. आता सगळे काप आपण असेच पलटी करून घेणार आहोत आणि मग सगळे काप समान पलटी करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चमचाभर तेल सोडायचं आहे, म्हणजे दुसऱ्या साईडून सुद्धा ते छान कुरकुरीत असे तयार होतील. आता पुन्हा याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरतीच 3 ते 4 मिनिटं पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊन द्यायचे आहे. तर बघा आता आणखीन 3 ते 4 मिनिटांनी या कापाची दुसरी बाजू सुद्धा छान अशी सोनेरी रंगावरती झालेली आहे. फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये हे काप तयार होतात. तर नक्की हे बनवून बघा. तुम्हाला मी दाखवते याचा रंग जवळून किती छान दिसत आहे तो. सुंदर असे खरपूस आपले हे सोनेरी रंगावरती काप तयार झालेले आहेत. साईड डिश म्हणून वरण भाताबरोबर किंवा टिफिनमध्ये सुद्धा कधीतरी तोंडी लावायला तुम्ही हे असे काप घेऊन जाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. बघा किती छान कुरकुरीत असे हे काप तयार झालेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप द्या आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि सिंपल रेसिपीसोबत. नमस्कार.